शिवधनुष्य भंजन आणि श्रीराम सीतेचे गंधर्व विवाह. संपूर्ण मिथिला नगरीत उत्साहाचं वातावरण होतं. राजा जनकाच्या दरबारात भव्य स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं, जिथे आर्यावर्तातील श्रेष्ठ योद्धे आणि राजकुमारांनी सहभाग घेतला होता. स्वयंवराचा प्रमुख नियम स्पष्ट होता: जो शिवधनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्यालाच सीतेचा वर म्हणून स्वीकार केला जाईल. या धनुष्याचं महत्त्व प्रचंड होतं, कारण ते महादेवाने स्वतः धनुर्विद्येच्या रक्षणासाठी दिलं होतं. इतकं जड आणि शक्तिशाली धनुष्य कोणालाही सहज उचलता येणार नव्हतं. अनेकांनी प्रयत्न करून देखील ते हलवू शकले नव्हते. त्यामुळे मिथिलेतील नागरिकही संभ्रमात होते. नक्की कोण या प्रतिज्ञेचं पालन करू शकेल? दरबार भव्य स्वरूपात सजवला गेला होता. प्रचंड मोठ्या सभागृहात असंख्य राजा महाराजा, पराक्रमी योद्धे, ऋषीमुनी आणि नागरिक उपस्थित होते. सभागृहाच्या मध्यभागी सुवर्णासनावर राजा जनक विराजमान होते आणि त्यांच्या शेजारी राजकन्या सीता, आई सुनैना आणि इतर राजपरिवार उपस्थित होता. सीता अत्यंत संयमाने बसल्या होत्या, पण त्यांच्या मनात विलक्षण उत्कंठा होती. त्या कोणाला पतिरूपात स्वीकारणार हे काही वेळातच ठरणार होतं. स्वयंवराची सुरुवात होताच एकामागून एक बलशाली योद्धे पुढे येऊ लागले. कधीही पराभव न पत्करणारे महापराक्रमी राजकुमार, वीर योद्धे यांनी प्रयत्न केले, पण शिवधनुष्य हल्लेसुद्धा नाही. काहींनी प्रयत्न केला, पण त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान मोडून निघाला. सभागृहात एक प्रकारचं गूढ वातावरण तयार झालं. अखेर राजा जनक व्यथित झाले. त्यांचे शब्द संपूर्ण सभागृहात घुमले: आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ योद्धे येथे उपस्थित आहेत, पण दुर्दैवाने कोणीही हे शिवधनुष्य उचलू शकत नाही. माझी प्रतिज्ञा मोडली जाणार की काय? इतक्या वर्षांपासून सांभाळलेलं हे धनुष्य कोणाच्या हातून उचललं जाईल की नाही, यावरच शंका निर्माण झाली आहे. कदाचित पृथ्वीवर आता असा कोणताही वीर जन्मलेला नाही, जो या धनुष्याचे सामर्थ्य पेलू शकेल. या क्षणी महर्षी विश्वामित्र उठले आणि शांतपण ठाम स्वरात म्हणाले: राजा जनक, अजून सर्व वीरांनी प्रयत्न केलेले नाहीत. माझ्यासमोर बसलेला हा अयोध्येचा राजकुमार श्रीराम, याला संधी द्यावी. राजा जनकांनी श्रीरामांकडे पाहिलं आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून त्यांना जाणवलं की हे कोणी सामान्य राजकुमार नाहीत. संपूर्ण दरबारातील लोक श्रीरामांकडे पाहू लागले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्या हालचालींवर खिळल्या होत्या. श्रीराम अत्यंत नम्रतेने उभे राहिले. महर्षी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि धनुष्याजवळ गेले. त्या विशाल धनुष्याकडे पाहूनही त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही दडपण नव्हतं. संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. श्रीरामांनी दोन्ही हातांनी सहजतेने शिवधनुष्य उचललं. क्षणभर संपूर्ण दरबार निशब्द झाला. जे धनुष्य इतरांना हलवता येत नव्हतं, ते रामांनी सहज उचललं होतं. उपस्थित राजा महाराजा, पराक्रमी योद्धे आणि नागरिक हे दृश्य पाहून अचंबित झाले. पण प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी धनुष्याला प्रत्यंचा लावणं आवश्यक होतं. श्रीरामांनी विशाल धनुष्याच्या दोन्ही टोकांना घट्ट धरलं आणि अत्यंत सहजपणे प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला. अचानक एका प्रचंड गडगडाटासारखा आवाज झाला आणि शिवधनुष्य दोन तुकड्यांमध्ये तुटलं. संपूर्ण सभागृहात आश्चर्याची लाट उसळली. दरबारातले सर्वजण स्तब्ध झाले. शिवधनुष्याच्या तुटण्याचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण मिथिला नगरी हादरून गेली. राजा जनकांचे डोळे आनंदाने चमकू लागले. त्यांनी मोठ्या अभिमानाने घोषणा केली: श्रीरामाने माझी प्रतिज्ञा पूर्ण केली. आता त्यांना माझी कन्या सीतावधू म्हणून प्राप्त होईल. राजा जनकांच्या या घोषणेमुळे संपूर्ण दरबार आनंदाने भरून गेला. ही बातमी ऐकताच राजकन्या सीता सभागृहाच्या मध्यभागी आल्या. अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य रूप असलेल्या सीतेने कमलपुष्पासारख्या कोमल हातांनी मंद स्मित करत श्रीरामांना वरमाला घालण्यासाठी पुढे आल्या. त्यांचा चेहरा प्रसन्नतेने आणि आनंदाने फुलला होता. श्रीराम अत्यंत नम्रपणे उभे होते. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आणि जयघोषाच्या आवाजानं दणाणून गेलं. जय श्रीराम, जय जानकी असा जयघोष सुरू झाला. यानंतर राजा जनकांनी अयोध्येला संदेश पाठवला की त्यांची कन्या सीता अयोध्येचा युवराज श्रीराम यांच्या पतिरूपात निवडली गेली आहे आणि या विवाहासाठी महाराज दशरथ यांना मिथिलेत येण्याची विनंती करण्यात आली. सीतेच्या आई सुनैना आणि मिथिलेतील समस्त नागरिक या मंगल सोहळ्यामुळे अत्यानंदित झाले. या प्रसंगामुळे केवळ एका विवाहाची घोषणा झाली नाही, तर हा क्षण म्हणजे भविष्यातील एक महान युगाची सुरुवात होती. रामराज्याच्या सुवर्णकाळाची नांदी होती. शिवधनुष्य भंजनाच्या या अद्भुत घटनेने संपूर्ण आर्यावर्तात श्रीरामाचे तेज आणि सामर्थ्य प्रकट झाले. पण हा विवाह केवळ एका राजकीय संधीसाठी नव्हता. हे एक दिव्य गंधर्व विवाह होते, जिथे दोन दिव्य आत्म्यांचा पवित्र मिलन होत होतं. आता फक्त एकच गोष्ट शिल्लक होती: महाराज दशरथांचं आगमन आणि भव्य विवाह सोहळा. श्रीराम सीतेचा भव्य विवाह आणि 4 राजकन्यांचे शुभमंगल. शिवधनुष्य भंजन झाल्यानंतर संपूर्ण मिथिला नगरी आनंदोत्सवात बुडाली होती. राजसभा, राजमार्ग, महाल, मंदिरे सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या, तोरणे, दीपमालांनी सजवले गेले होते. राजा जनकाने स्वयंवरातच श्रीराम सीतेच्या विवाहाची औपचारिक घोषणा केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये अनिर्वचनीय आनंद होता.
मिथिलेतील प्रत्येक घरात मंगलध्वनी वाद्यांचा गजर होत होता. महाराणी सुनयना आणि सीतेच्या बहिणींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. संपूर्ण जनकपूर नगरी आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या आनंदात दंग होती. राजा जनकाने वेगवान दूत अयोध्येकडे रवाना केले. या दूतांनी महाराज दशरथ यांना स्वयंवरातील सर्व घडामोडी सविस्तर सांगितल्या. श्रीरामाने शिवधनुष्य सहज उचलून भंग पावल्याची कथा ऐकताच महाराज दशरथ अत्यानंदित झाले. सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी यांचे हृदय अभिमानाने भरून आले. अयोध्येतील संपूर्ण प्रजाजन या शुभवार्तेने हर्षभरित झाले. महर्षी वशिष्ठांनी विवाहाचा शुभमुहूर्त निश्चित केला आणि महाराज दशरथ आपल्या संपूर्ण परिवारासह ऋषीमुनी, राजपरिवार, सेवक आणि सैनिकांसह मिथिलेकडे निघाले. अयोध्येहून निघालेली भव्य वरात नगरोनगर प्रवास करत मिथिलेकडे प्रस्थान करत होती. मार्गभर राजवाडे, आश्रम, गावे स्वागतासाठी सज्ज होते. राजकुमार रामचंद्रांचे कौतुक करणारे भजन कीर्तनाचे स्वर दुमदुमत होते. अश्व, हत्ती, रथांनी सजलेली ही भव्य वरात संपूर्ण आर्यावर्तात चर्चेचा विषय बनली होती. अखेर महाराज दशरथ मिथिलेत पोहोचले. राजा जनकाने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. दशरथांनी जनकाला प्रणाम केला. दोघा राजांच्या भेटीने आनंदोत्सव अधिक गडद झाला. राजमातांनी प्रेमाने एकमेकींना आलिंगन दिले. विवाहाच्या दिवशी संपूर्ण मिथिला फुलांच्या माळांनी सजली होती. मंदिरे, राजमार्ग, सभाभवन, अंगारस्ते सर्वत्र सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंगलध्वनी, शंख, वाद्यांचा गजर सर्व दिशांना व्यापून गेला होता. विवाहमंडप भव्य आणि अत्यंत देखणा उभारला गेला होता. यज्ञकुंड सुसज्ज होता. वेद मंत्रांचे पठण सुरू होते. साक्षात महर्षी वशिष्ठ, महर्षी शतानंद, महर्षी विश्वामित्र आणि इतर सिद्ध महर्षींच्या सान्निध्यात हा विवाहविधी घडत होता. विवाहमंडपात सीता मंगलवेशात अवतरली. त्यांचे रूप चंद्रासारखे प्रसन्न होते. सोन्याच्या दागिन्यांनी त्यांचे सौंदर्य अधिक उजळून निघाले होते. त्यांचे डोळे लाजरं हास्य व्यक्त करत होते. राजमाता सुनयना आपल्या मुलीला पाहून भावूक झाल्या. त्या सौंदर्य सम्राज्ञीला पाहून संपूर्ण राजसभेतील मान्यवर स्तिमित झाले. महाराज जनकांनी अत्यंत भक्तिभावाने आपल्या कन्यादानाचा संकल्प घेतला. हे राम, ही माझी प्रिय कन्या सीता, ही मी तुमच्या हाती समर्पित करत आहे. ही सदैव तुमची साथ देईल, तुम्हाला सेवा करेल, धर्मरक्षण करेल, संपूर्ण जीवनभर तुमच्याशी समरस राहील, असे म्हणून जनक भावूक झाले. श्रीरामांनी नम्रतेने दोन्ही हात जोडले आणि मोठ्या आदराने उत्तर दिले. महाराज, मी सीतेचा सन्मान सदैव राखेन, तिचे रक्षण करीन, तिच्यावर अखंड प्रेम करीन आणि ती माझ्या जीवनाची सहधर्मचारिणी असेल. रामाच्या या वचनाने संपूर्ण मंडप भक्तिरसाने न्हाऊन निघाला. श्रीरामाने मोठ्या भक्तिभावाने सीतेच्या गळ्यात मंगलमाळ घातली. जनकपुरीत जय श्रीराम, जय जानकी अशा गजरांनी आकाश दणाणून गेले. देवतांनी पुष्पवर्षाव केला. समस्त ऋषीमुनींनी वेदमंत्रांनी आशीर्वाद दिले. परंतु हा विवाह फक्त श्रीराम सीतेपुरता नव्हता. महर्षी वशिष्ठांनी ही संधी पाहून महाराज दशरथ आणि राजा जनक यांना सूचित केले की या शुभमुहूर्तावर इतर राजकुमार व राजकन्यांचेही विवाह संपन्न व्हावेत. त्यामुळे राजा जनकाच्या दुसऱ्या कन्या उर्मिला आणि लक्ष्मण तसेच जनकाच्या भावाच्या कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचे विवाह अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी ठरवण्यात आले. लक्ष्मण व उर्मिला दोघेही तेजस्वी होते. त्यांच्यात आधीच एक अनोखी समजूतदारता होती. उर्मिला चतुर, बुद्धिमान आणि प्रेमळ होती. लक्ष्मणांचा पराक्रम आणि निष्ठा संपूर्ण आर्यावर्ताला माहीत होती. यामुळे हा विवाह देखील अत्यंत आनंदाने पार पडला. भरत आणि मांडवी यांच्या विवाहाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मांडवी संयमी, शालीन आणि बुद्धिमान होती. भरत देखील धार्मिक, भक्तिमान आणि धैर्यवान होते. यामुळे या दोघांचे जीवन अतिशय मंगलमय होणार हे स्पष्ट होते. श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न यांचेही लग्न अतिशय भक्तिभावाने पार पडले. या 4 विवाहांमुळे संपूर्ण मिथिला नगरीत आनंदोत्सव दसऱ्याच्या उत्सवासारखा साजरा झाला. 10 दिवस विवाहानिमित्त मोठे यज्ञ, भजन, उत्सव, नृत्य, गायन सुरू राहिले. मिथिलेतील नागरिक आपले राजघराणे अयोध्येशी जोडले गेल्याने आनंदित होते. राजा जनकाने आपल्या 4ही कन्यांना आशीर्वाद देऊन मोठ्या थाटामाटात विदाई केली. माता सुनयना व इतर राजमातांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. मिथिलावासियांसाठी हा क्षण भावनिक होता, पण त्यांच्या राजकन्यांना अयोध्यासारख्या दिव्य राजपरिवारात पाठवण्याचा त्यांना अभिमान होता. अयोध्याकडे परतताना मार्गभर उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण आर्यावर्तात या विवाहाची महती गायली जात होती. अयोध्यावासी आपल्या नव्या वधूंच्या स्वागतासाठी आतुर झाले होते. अयोध्येतील राजमहल व नगर दीपमालांनी सुशोभित केले गेले. सुवर्णद्वारांवर सुंदर तोरणे सजवण्यात आली. महाराज दशरथ आणि राण्यांनी आपल्या सुनांचे स्वागत मोठ्या आनंदाने केले. श्रीराम आणि सीता यांचा अयोध्येत भव्य स्वागत समारंभ झाला. देवता, ऋषी, महर्षी, नागरिक या मंगल क्षणाचे साक्षी झाले. श्रीराम आणि सीता यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. मात्र हे आयुष्य केवळ सुखमय नव्हते. पुढे जाऊन अनेक कठीण प्रसंग त्यांना भेटणार होते. राजमातेच्या एका वचनामुळे संपूर्ण अयोध्येच्या भवितव्याचा एक नवा अध्याय लिहिला जाणार होता.
ज्याने पुढील अनेक घटनांची नांदी होणार होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.